नमस्कार. होम मिनिस्टरची वारी आता माऊलींच्या दारी. स्पेशल पार्टनर गोदरेज नंबर 1च्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या भागात आपण भेटणार आहोत वहिनींना, ज्यांचं नाव आहे स्वाती महेश साळुंखे. चौबाई आहेत शीतल मंगेश साळुंखे, तर नणंदबाई आहेत मानसी महेंद्र मोरे. चला काय घडणार आजच्या भागात बघूया. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. द्या ओळख करू. मी स्वाती महेश साळुंखे. बरं. हे माझे पती परमेश्वर महेश महाराज साळुंखे. नमस्कार. ह्या माझ्या जाऊबाई. नमस्कार. ते माझे दीर. नमस्कार. ह्या माझ्या नणंद. नमस्कार. ते माझे भाऊजी. नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. ते माझे काका. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. आणि त्या माझ्या मोठ्या नणंद. नमस्कार. 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 तुमचं बालपण कुठे गेलं? पनवेल मध्ये विसुंबे गावात. घरी कोण कोण होतं माहेरी? माझे आई वडील, 2 बहिणी, 1 भाऊ आणि मी स्वतः. अच्छा, तुम्ही पण होता का घरात? ऑफकोर्स. आई बाबा काय करायचे? हो, माझे वडील एजन्सी करतात. आई हाऊसवाईफ आहे. कसं गेलं बालपण? हो, छान गेलं. एकदम मस्त. हो, छान. तुमचं बालपण महाराज? पनवेल पासून 15 किलोमीटर तलोजा MIDC मध्ये घोटक्याम गावामध्ये. आणि मग घरी कोण कोण होतं? आई बाबा, 2 बहिणी, मोठे भाऊ आणि मी. पण छान गेलं बालपण. खूप छान, म्हणजे परमार्थाचं वातावरण मुळात पिढ्यानपिढ्याचं, आणि खूप म्हणजे एन्जॉय करत गेलं. वारी किती वेळा केली? पहिली वारी वयाच्या 17व्या वर्षी केली, पनवेल ते पंढरपूर. किती वर्ष झाली लग्नाला? 9 वर्ष झाली. बरोबर. मला तुम्हाला विचारायचं आहे, कसं जमलं? कसं माझे जमलं कसं म्हटल्याबरोबर रुमाल काढला? हे बघा, वेळ कशी असू द्या, पण इतका वेळ रुमाल नव्हता. लग्नाचा विषय सुरू झाल्याबरोबर घाम फुटायला सुरुवात झाली आहे महाराजांना. काय झालं सांगा, कसं काय? नाही, काय नाही. माझा मामा आहे, तो यांचा शिष्य आहे. बर. त्याच्या मार्फत सगळं घडलं. तो प्रसंग आठवतोय जेव्हा पहिल्यांदा एकमेकांना बघितलेलं? तो हो, आठवतंय. कुठे? ते पाहायला आलेले माझ्या घरी तेव्हा. तुम्हाला आठवतोय महाराज तो पहिला दिवसाचा प्रसंग? दादा, मी, बाबा आणि दादांचे एक मित्र आहे संतोष दादा म्हणून, आम्ही बघायला गेलो. पण मी पहिल्यांदा बघितलीच नव्हती, फक्त ड्रेसच दिसत होता. ती चहा घेऊन आली ना, म्हणजे एवढे सगळे दादा, मी घाबरतो दादाला थोडंसं अजूनही. हिंमतच होत नव्हती वरती बघायची. मग नंतर फोटो मागून घेतला, फोटोत पाहिली. आणि मग तिसऱ्या दिवशी जेव्हा एंगेजमेंट डेट ठरली, मग अंगठी करायची होती. मग पनवेलला वडाच्या झाडाची इथे, तेव्हा मी क्लिअर बघितली हिला, हिच्या आई बरोबर, की ही माझी बायको आहे. अरे वा वा, काय बघा, झाड सुद्धा वडाचं शोधलं त्यांनी. तुम्ही पहिल्याच दिवशी बघितलं होतं महाराजांना? कसे आहेत, स्वभाव कसा आहे? हो, छान आहे, छान. मग त्या दिवशी तुम्ही एकमेकांना बघितलं, लगेच होकार झाला? बाकीची चौकशी वगैरे केली घरातल्या लोकांनी, आणि मग नंतर आम्ही होकार दिला. पण मला सांगा, त्या वडाच्या झाडाखाली अंगठीचं माप देण्याच्या निमित्तानं भेटले, त्याच्यानंतर लग्न किती वर्षांनी झालं? किती महिन्यांनी? लगेच 2 महिन्यांनी. त्या 2 महिन्यात किती वेळा कोण, तुम्ही कसे संपर्कात होता? फोनवरच बोलायचं, बाकी नाही. कसं वाटतंय पण या कुटुंबात तुम्ही आलात 9 वर्षापूर्वी गृहलक्ष्मीच्या पावलानं? कसे आहेत सगळे घरातले? छान आहेत, खरोखर छान आहेत. तुमचं या घरात सगळ्यात जास्त कोणाबरोबर पटतं? सगळ्यांबरोबरच पटतं. कसा आहे हो स्वभाव आमच्या माऊलीचा, सांगा? खरं सांगू ना, तुम्हाला घरी जायचंय हे सुद्धा लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवूनच बोलतो. नाही, तसं खूप मनमिळाव आहे. म्हणजे ती 9 वर्षामध्ये मला असं कधी वाटलं नाही की आम्ही संसार करतोय. म्हणजे असं संसार म्हटलं की कसं चिंता, म्हणजे आमच्या बहिणाबाई महाराज सांगतात, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. म्हणजे वाटलंच नाही कधी, म्हणजे बायको आहे, पत्नी म्हणून आहे, एक मैत्रीण, सहचारिणी, सगळ्या भूमिका ती 9 वर्षात माझ्याशी निभावत राहिली. आणि कधीच रागवत नाहीत, त्याचं काय रहस्य म्हणाला? नाही, रागवतं ते प्रत्येकाची बायको रागवते. तुम्ही आमच्यावर का ढकलता हो सगळं? आता वहिनींचं मला माहिती नाही, पण राग कशावर नव्हतं माहितीये का? म्हणजे मला एखादी गोष्ट महागातली आवडते की हिच्यासाठी. म्हणजे एक उदाहरण, ओटी भरणं होतं आणि आम्ही गेलो, मला 10,000ची साडी पसंत आली, मी काढली सुद्धा, आणि अजून एक 10,000ची पसंत आली, 2 काढल्या, आणि मी कॅश मोजायला घेतली 20,000. ते बसा म्हटली, एवढ्या महाग काय करायचे? अगं म्हटलं घे ना. मग तेवढाच होतं, म्हणजे कसं मला पाहिजे असतं हिच्यासाठी महाग, आणि म्हणते नको, संसार आहे आपला. का हो एवढी काटकसर सर? पुढचे पण दिवस असतात, पुढे आपण बघितले कसे आहेत कसे नाही. आज परिस्थिती लॉकडाऊनची चालली आहे. जर आपण अगोदरच पैसा उडवला तर लॉकडाऊन मध्ये, म्हणजे तेव्हा काय सांगून येत नाही कोणती परिस्थिती कधी येईल काय येईल, पण थोडं सांभाळून ठेवलेलं बरं. चांगलं आहे. पण महाराज आता मला सांगा, पहिलं कीर्तन कधी केलं तुम्ही?
वयाच्या 17व्या वर्षी. तो पहिला अभंग म्हणा ना आता. नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीची, जळतील पापे जन्मांतरीची, नलगती सायास जावे वनांतरा, नलगती सायास जावे वनांतरा. म्हणजे ह्या अभंगामध्ये एवढं खूप छान वाटलं ना की आपल्याला जो परमार्थ करायचा आहे, आपण जे साधना काही योग करतील, काही याग करतील, व्रत वैकल्य करतील, पण ही नामसाधना एवढी सोपी आहे की तुम्ही कुठेही बसला, स्थिर झालात, केलात तरी ती ईश्वरापर्यंत पोहोचते. म्हणून हा अभंग पहिला निवडला होता मी. काय बघा मस्त वातावरण आहे. पहिला टप्पा, काही प्रश्न. सोन्याची नथ मिळणार का बघूया. मी तुम्हाला प्रश्न विचारणार, तुम्ही उत्तर द्यायचं. 3 प्रश्न आहेत. 3ही प्रश्नांची अचूक उत्तर आली की तुम्हाला सोन्याची नथ मिळणार. महाराजांसोबत वारी करणाऱ्या मित्राचं नाव सांगा. अनेक मित्र आहेत, पैकी एका मित्राचं नाव सांगा. निलेश महाराज ढवळे. अभिनंदन. महाराजांचं आराध्य दैवत कोणतं? भगवान श्रीकृष्ण. अभिनंदन. न चुकता पटकन लग्नाची तारीख सांगा. 27 एप्रिल 2012. अभिनंदन. ही सोन्याची नथ तुम्हाला मिळाली. अभिनंदन. गृहलक्ष्मीच्या पावलानं आलेल्या या माऊलीला चला सुरुवातीलाच सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळालेली आहे. नमस्कार. नमस्कार. तुम्ही जाऊबाई, तुम्ही नणंदबाई, हो ना? हो. तुमचं बाहेर कुठलं? चिपळूणला आहे, पण माझे फॅमिली सेटल गुजरातला आहे. आता सगळे राहता कुठे? आम्ही आता पनवेलमध्ये. पनवेलमध्ये. हो. बरं, मग घरात आता तुम्ही कोण कोण असता? घरात आता सध्या आम्ही तिघच असतो, माझे मिस्टर, मी आणि माझा छोटा. मिस्टर कसे वागतात तुमच्याबरोबर? व्यवस्थित वागतात. कुठे आहेत ते? द्या माईक द्या त्यांच्याकडे. लहान भाऊ कीर्तन करतोय, कसं वाटतं तुम्हाला? खूप चांगलं बघताय. त्यांनी आमच्या म्हणजे फॅमिलीमध्ये टर्निंग पॉईंटच आणला आहे. मला त्याला काहीतरी वेगळं बनवायचं होतं, परंतु हार्डवेअर सॉफ्टवेअर इंजिनियर बनवल्यानंतर त्यांनी शॉकच दिला आम्हाला. मग तेही केलंय? हो. किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला? 17. कसा आहे स्वभाव? म्हणजे परफेक्ट आहे ती, एक पत्नी म्हणून, एक मोठी सून म्हणून, आणि डिसिजन तिचे काय खूप परफेक्टच असतात. बाजूला बहीण बसली, बहिणीबद्दल काय सांगणार? ती म्हणजे रफटप आहे आमच्या घरातली. कार्यक्रम संपला, मी निघतो. सासर कुठे? वज्रेश्वरी, म्हाळुंगे गाव. आता तुम्ही कोण कोण असता तिकडे? मी राहायला पनवेलला आहे, गावी सासू सासरे असतात. आणि पनवेलला कोण कोण असता? मी, माझे मिस्टर आणि 2 मुलं माझी. मिस्टर आलेत ना? हा, हे मिस्टर. हो का? नमस्कार. काय काय सांगणार या माऊलीबद्दल? काय नाही, तिचा स्वभाव खूप चांगला आहे. होय ना? पण मिलाव आहे, सांभाळून घेणारे खूप खूप चांगले आहे. या कुटुंबाबद्दल काय सांगा? खूपच चांगलं आहे. होय. सपोर्ट भरपूर केला मला त्यांनी. आपल्या बायकोला कीर्तन ऐकायला रोज पाठवायला पाहिजे असं किती वेळ वाटतं तुम्हाला? खूप वाटतं, रोज वाटतं, खूप वाटतं मला खूप, पण टाइम भेटत नाही. आणि शांत पण होईल ना गेली तर सतत, तेही नको तुम्हाला, हो ना? काय माऊली किती गोड असताय तुम्ही. बघितलं त्यांची इच्छा, बघितली कधी हिला रोज नेऊन कीर्तनात बसवतो असं व्हायला लागलेलं नाही, ऐकते सकाळी रोज जातो ना आम्ही कीर्तनाला, जातो. जवळ जवळ असेल पनवेलमध्ये तर जातो, एक पण कीर्तन सोडत नाही. काय सांगणार तुमच्या वहिनीबद्दल? त्या वहिनी खूप छान आहे. तुमचं काय म्हणणं आहे जाऊबाईबद्दल? हो, व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे. मदत वगैरे करते कामात? हो, करते. तसं करते काय म्हणजे सांगितलं तर, नाही तर काय? नाही, नाही, तसं सांगायची गरज लागत नाहीये. आम्ही एकत्र आलो की तिला काही सांगायला लागत नाही, बरोबर तिला करायचं ते ती करते. अरे वा. कामात फास्ट आहे ती आमच्या दोघींपेक्षा. हे बरं आहे 200 नणंदबाई. माणसांचा स्वयंपाक ती अर्ध्या तासात करून मोकळी होते. हा, म्हणून नणंदबाई काहीच करत नाही. आईने काही करायलाच दिलं नाही ना. जेवणाचं डिपार्टमेंट तिच्याकडेच असतो. हो. हा. अरे वा. तुम्ही बोला या कुटुंबाबद्दल, ताई सांगा. खूप छान आहेत. हो. अनेक माझ्या आई वडिलांपेक्षा त्यांनी प्रेम दिले मला जास्त. माझ्या मुलाने बहीण म्हणले स्वातीला, आणि त्या नात्याने जावईत. अरे वा वा, जावई. जिथे जिथे प्रोग्राम असेल तिथे आम्ही कंटिन्यू असतोच. सासूबाई, आधी शेजारी बसलेल्या सुनेबद्दल सांगा, कशी आहे सून? छान आहे. हा. आणि तिच्याकडेच आता मी असते, कारण तिची 2 छोटी मुलं आहेत आणि आम्ही दोघं पण इथेच असतो. हो. हा, पहिले तिच्याकडे नाही, आम्ही तुमच्याकडे असतो. बरोबर की नाही? आणि माझी खूप इच्छा होती, मी हिला, त्या मोठ्या सुनाला, ह्या मुलीला सांगायची की तुमचं होम मिनिस्टर चालू असलं ना, मी हरिपाठ वगैरे चालू असलं तरी मध्ये एक भाग येऊन बघायचे. त्यामुळे अचानक परमेश्वराच्या कृपेने तुम्ही आज भेटला, त्याच्यात मला खूप आनंद वाटतोय. मी नमस्कार करतो तुम्हाला, खूप छान वाटलं. अशीच माया करत राहा आमच्यावर.
सांगा बाबा, सुनेबद्दल सांगा. दोन्ही सुना चांगले आहेत, आनंदी आहात? आनंदी सगळी मालकरी आहेत, म्हणजे कोणी घरात कोरं नाही. महाराजांचा मुलगा सुद्धा आता छोटा आहे, 6 महिन्याचा, त्याला पण माळ घातली. आणि आमची पिढ्यानपिढ्या म्हणजे जवळ 7वी पिढी आहे ही वारकरी संप्रदायाची. तुम्ही पण वारीला गेला असाल? हो, बऱ्याचदा. आम्ही तर म्हणजे मला 7 वर्षाचा असतानाच पंढरपूरला घेऊन गेलो होतो आम्ही दोघं. सुख, समाधान आणि वैभव दिसतंय सगळ्यांच्या चेहऱ्यावर. ते असंच वाढत राहो ही प्रार्थना करतो पांडुरंगाच्या चरणी. जेव्हा वारी सुरू असते, जसजशी वारी पुढे पुढे सरकते, आनंदाला उधाण येतं. मग त्यामध्ये जल्लोष, टाळ मृदुंगाचा गजर, उघड्या, हे सारंच अनुभवत आपण पंढरपुराच्या दिशेने निघालेले असतो. ते दरवर्षी आम्हाला अनुभवायला मिळालं. त्या वारीची एक छोटीशी आठवण आत्ता अनुभवणार आहोत. पुन्हा गप्पांना सुरुवात करूया. काय माऊली, कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटते. हो, तुम्हाला चांगलं वाटतं. चांगलं वाटतंय ना? काय पण त्या छोट्याने काय बदल करायला नको? सुने म्हणजे जाऊबाईने नको? आमच्यासाठी तर बेटरच आहे, काहीच बदल करण्याची आवश्यकता नाही. काही नको ना? तुमचं काय म्हणणं आहे नाही, वहिनी? खूप चांगली आहे वहिनी. हो, किती वेळा येता हो माहेरी? असते 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी एकदा येता? किती दिवस येता? कधी 1 दिवस, पण दिवाळीच्या आणि मे महिन्याच्या सुट्टीत 15-15 दिवस असते. मग तेव्हा ही वाट बघत असते कधी जाता याची. मी विचारतो, म्हणजे चेहऱ्यावर कळतं का की ही कधी निघते आता, असं वाटतं का कधी? नाही, जेव्हा सुट्टीत आम्ही जातो आईकडे तेव्हा ती तिच्या आईकडे गेलेली असते. काय प्लॅनिंग करून ठेवलंय? ते प्रत्येक वेळेला नाही, कधी कधी. आता बाजू घेऊ नका लगेच. महाराज, हा नंडा येत आहेत म्हटल्याबरोबर बॅग भरता वाटतं तुम्ही. ती आली ना, ह्या आल्या ना की 8 दिवसांनी ती माहेरी जाते. मोठी काय करते, ह्या येणार असल्या तर पहिलीच सांगते की तुम्ही येणार आहात तर मी पहिली जाऊन येते, कारण तिच्या मुलाची शाळेला मार्चमध्ये सुट्टी असते. मग ती पहिली जाऊन येते, मग सर्व कुटुंब एकत्र असतो आम्ही. खात्री करतात नंडा परत गेले की त्या परत- नाही, मग त्या जायच्या आधीच येते. काय बाजू घेताय महाराज, केवढी बाजू घेताय? नाही हो, खरं आहे ते. आता या दोघींपैकी कोण जिंकणार ते बघणार आहोत. कोण जिंकेल? आई? मला वाटतं शीतल जिंकेल. म्हणजे तुम्ही? सून. सासरे भाऊ, तुम्हाला काय वाटतं कोण जिंकेल? मुलगी जिंकेल असं मुलगी वाटतं. जिंकेल. बघितलं, एका माऊलीनं एकीचं नाव घेतल्याबरोबर दुसऱ्याने दुसरीचं नाव घेतलं. आता एक छोटासा खेळ, दोघींपैकी ज्या जिंकणार त्या पुढच्या खेळात त्या सुनेला आव्हान देणार, म्हणजे त्या आमच्या वहिनीला. या खेळामध्ये ज्या कोणी जिंकणार त्या पुढच्या खेळामध्ये, अंतिम खेळात, पैठणीच्या खेळात दाखल होणार. खेळ सोपा आहे. तुळशीचा हार बनवायचा आहे. सर्वात आधी दोघींपैकी जे कोणी तो हार पूर्ण करणार त्या पुढच्या खेळात जाणार. बघूया कोण जिंकणार. 1, 2, 3. दहा, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. जाऊबाईंनी हा खेळ पूर्ण केला. सगळ्यात आधी अभिनंदन जाऊबाई, अभिनंदन.
झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. तिन्ही तुम्ही पुढच्या खेळात दाखल झालेले आहात. झी मराठीकडून हा बाजूबंद तुम्हाला मिळाला. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. कसं वाटतंय आता? छान. म्हणजे काय छान काय वाटलं तुम्हाला ह्याच्यात? नणंदबाई हरल्या म्हणून छान वाटतंय का जाऊबाई जिंकल्या म्हणून छान वाटतंय? उत्तर द्या. आम्ही सगळे इकडे आले म्हणून आम्हाला छान वाटतंय. महाराजांच्या संगतीचा केवढा परिणाम झालाय बघताय ना. या कुटुंबाबद्दल तुम्ही काय सांगणार? मेन पहिली गोष्ट, आम्ही सासू न मानता मी आईच आहे माझी. एक प्रकारे आई आणि वडीलच आहेत माझे. कुठे चुकली तर सांगतायत. जरा मला महाराजांना विचारायचंय की ही माऊली तुमच्या कुटुंबात आल्यानंतर तुमच्या आयुष्यात काय बदल झाला, काय फरक पडला असं वाटतं? म्हणजे अक्षरशः म्हणजे लक्ष्मीच आली माझ्या जीवनामध्ये. अरे वा. बस त्याच्या पुढे नाही वर्णन करता येत. नाही नाही, खूप छान. काय माऊली तुम्ही सांगा. मगाशी दोघींना एकमेकींच्या स्वभावाबद्दल विचारलं. एक छोटा प्रश्न आहे, यांनी जर स्वभावात अजून कुठला बदल केला तर आणखी आनंदी होतील त्या. तसं तर सगळं व्यवस्थितच आहे, पण काय नाही, पण तोच पण विचारतोय. राग थोडा कंट्रोल केला पाहिजे ना थोडासा, की त्याच्यामुळे बऱ्याचदा समोरच्याचं मन दुखावू शकतं. तिचीही चुकी नाही आहे की वातावरण कधी होतं निर्माण, मग कोण करतो ते? नाही तसं काही नाही. म्हणजे आता 2 मुलं आहेत, दमते, मग होतो थोडंफार चिडचिड असं. अच्छा अच्छा. मग ते सगळं निघतं महाराजांनी मार्ग निवडलेला आहे. वातावरण बिघडलं की चप्पल घालतात, कीर्तन. नाही, मी ध्यानकुटीत जाऊन बसतो. बरं, मला तुम्हाला विचारायचं आहे, आजपासून स्वतःच्या स्वभावात एक बदल करायचा असेल तर कुठला करावा? राग थोडा कंट्रोल करायला हवाय मी. बरं मला सांगा, त्यांनी स्वभावात कुठला बदल केला तर त्या अजून आनंदी होते? काय नाही, त्या परफेक्ट आहेत. म्हणजे असं कसं काय परफेक्ट असतात? आता ते मी नाही सांगू शकत. म्हणजे वहिनी आहे ना आमची, असं कधी हेच नाही करत. म्हणजे कधी आतापर्यंत, आता 17 वर्ष आली, कुचकी नाही मागली कधी कोणाला बोललं नाही, काय नाही. तिचं कर्तव्य ती प्रत्येक वेळेला करतच राहते. वहिनी वागली नाही, कुचकीपणा केला नाही कधीच नाही. मग यांनी काय 9 वर्षात केला? नाही ना. म्हणजे आता वहिनीचा विषय आपला, तिचा विषय वेगळाच आहे. सासरी बहुत एक मोठी सून आहे, छोटी सून आहे. कोण जिंकेल या खेळात? छोटे जिंकेल असं वाटतंय. सासूबाई? मोठी. बॅलन्स. नणंदबाईंचं काय म्हणणं आहे? बारकी बहिणी जिंकेल. हा, राग आलाय, मगाशी हरवलं ना तुम्ही. नाही राग नाही. पाठी द्या, दादांकडे द्या आता. बौद्धिक असेल तर माझी मिसेस जिंकेल, आणि जर शारीरिक असेल तर स्वाती जिंकेल. बरं, चला तुम्ही सांगा. राधिका जिंकेल, म्हणजे स्वाती बायको. हो ना? सीतेताई जिंकावी ही इच्छा आहे. छोटी वहिनी जिंकेल. काय बघा, समान चाललेलं आहे सगळं. बघूया कोण जिंकणार पैठणी. खेळ सोपा आहे. एक चेंडू त्या पांढऱ्या पट्टीवरती ठेवायचा, तर स्ट्रायकर जसा मारतात तसा मारायचा, आणि समोर असलेल्या या 3 पट्टीवरती जाऊन तो चिकटला पाहिजे, थांबला पाहिजे. 10 संधीमध्ये सर्वात जास्त चेंडू ज्या माऊली आज या खेळामध्ये चिकटवणार तेवढे गुण मिळणार, आणि ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला, आम्ही सगळे टाळ्या वाजवून शुभेच्छा देतो. तुम्ही पहिली संधी. आतापर्यंत 5 पैकी तुमची गुणसंख्या आहे 2. 1, 2, 3. थांबा. 5 संधी झालेल्या आहेत. तुमची गुणसंख्या किती आहे? 2. तुमची 2. आता तुम्ही इकडे, तुम्ही तिकडे बसा. आतापर्यंत गुणसंख्या तुमची 4, तुमची 2.
झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. तर मोठ्या वहिनीला मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा देऊन, आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊन. होम मिनिस्टरची वारी आता माऊलींच्या दारीच्या पुढच्या भागात.